महाराष्ट्राचे हे आलेले निवडून आलेले काय म्हणते त्याला फडणवीस सर ते कुठे आहेत? या बहिणीवर अत्याचार होऊ लागले त्यांच्या राज्यामध्ये दिसायला नाही का शिंदे साहेबाच्या बहिणी संग काय होऊ लागलं? आम्ही आता बेघर झालो, आम्हाला घर नाही, कुठं राहायला, आम्ही कुठं जायचं? आमच्या लेकराला कुठं न्यायचं? आम्ही काय करायचं? आम्ही काय खाऊ घालायचं आमच्या लेकराला? आम्ही रोडवर कसं बसायचं? काय करायचं? 1500 रुपयामध्ये आता रोडवर बसून खायचं का? किती दिवस बच्चे हम सब अभी रोड पे आ गए। अभी मोदी सरकार ने बोले थे कि आप संयम रखे, आपको अच्छे दिन आएंगे, लेकिन मोदी सरकार जी आपने हमारे पे पूरे दिन लाके छोड़ दिए। अभी हमने कहा पे तुमच्या लोकांनी येऊन आमच्या घराचं बेघर केलं, डोळ्याला दिसत नाही मला, कोणाची जोर चकणे असणार माझे? खरं सांगा तुम्ही, विचार करून सांगा, डोळा गेलाय ना, दिसतोय ना तुम्हाला? मग या मुख्यमंत्र्यांना काय करायला पाहिजे? गोरगरिबाची सोय लावावा ना, खायला नसूनच ले पण राहायला निवाराचं तिथं आमच्यापासून तुमचा फायदा करून घेतात, आमच्या वोटिंगवर तुमचा माड्यावर माड्या बांधतात आणि आमच्या घरात तोडून आम्हाला रोडावर बसतात। आम्ही मतदान नाही केलं कधी, आम्ही ही संख्या जर नसली तर तुम्हाला कुठेही खुर्ची देणार नाही। आम्ही तुमच्या खुर्चीचे पाय आहेत, तुमची खुर्ची आमच्यामुळे आहे, या नागरिकामुळे तुमची खुर्ची आहे। हे नागरिक नसली तर तुमची नेत्याची खुर्ची काही कामाची नाही। सरकार एवढं सांगणे मला घर द्या फक्त, माझ्याकडे सारा द्या फक्त, एवढं म्हणणं बस। काय टाइम आणला सर, आम्हाला लय वेळ आली, लय वेळ। आता आम्ही आज उघड्यावर आलोय, काय करावं आम्ही? काय नाही, आम्हाला काहीच कळायला नाही, कसं काय करावं काही समजत नाही आम्हाला। या लोकांनी आमच्यावर एवढा अत्याचार केला, पाठी सुरा खुपसला। जो टीवी पर नहीं दिखाया जाता वो दिखाते हैं हम, देश से लेकर शहर तक, हर पल की खबर। शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। शहर की अपडेट्स के लिए सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक। आप यहाँ आंदोलन कर रहे हैं, इसका क्या कारण? सर हमारे घर 216 217 में हमारे घर थे, हरसोल परिसर में 216 217 में हमारे घर थे, तो अतिक्रमण हो गया। हमारे बाल बच्चे हम सब अभी रोड पे आ गए। अभी मोदी सरकार ने बोले थे कि आप संयम रखे, आपको अच्छे दिन आएंगे, लेकिन मोदी सरकार जी आपने हमारे पे पूरे दिन लाके छोड़ दिए। अभी हमने कहाँ पे रहना? अभी हमारे पर रहने को जगह नहीं, हमारे बाल बच्चे के पेपर आ गए, उनको पेपर के जाने को नहीं पड़ रहा है। अभी साहब हमको जो सर आम्ही 10 वर्ष झाले त्या गायरान जमिनीवर बसलोय। ज्या दिवशी बसलो त्या दिवसापासून आम्ही सरकारला सांगत आलो, सर आम्हाला घर नाही, काय नाही, आम्ही या जागेवर बसलो। आम्हाला तेव्हाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं बसा, तुम्हाला जर उठवायचं होतं आम्हाला तेव्हाच बसू द्यायचं नसतं तुम्ही। इथपर्यंत बसलो आम्ही, तिथं पिच्चू काटे साप, माझ्या आतुरणात एवढा मोठा साप निघला, गु घाण सगळी केली आम्ही, सगळी जागा महापालिकेची साफ केली। आणि या लोकांनी आज आमच्यावर काय टाइम आणला सर, आम्हाला लय वेळ आली, लय वेळ। आता आम्ही आज उघड्यावर आलोय, काय करावं आम्ही? काय नाही, आम्हाला काहीच कळायला नाही, कसं काय करावं काही समजत नाही आम्हाला। या लोकांनी आमच्यावर एवढा अत्याचार केला, पाठी सुरा खुपसला, केसारी गळा कापला या लोकांनी। आम्ही यांना म्हणलं होतं आम्हाला तुमच्या पंतप्रधान योजनेच्या सगळ्या मागण्या मान्य आहे, आमची फक्त राहायची व्यवस्था करा। या लोकांना आमची राहायची व्यवस्था नाही केली, डायरेक्ट येऊन बुलडोझर चालवले यांनी, आमचे पसारे चुरा केले, आम्हाला काहीच ठुलं नाही यांनी। आणि आमच्या बायाला मारहाण केली, माझ्या तर पोटात लागलं तर मी तर एवढी तब्येत हे गोळ्या खाऊन तशीच इथं येऊन बसले, कारण जाऊ तरी कुठं दवाखान्यात जायला पैसा नाही, साखरपत्तीला पैसे नाही राहिले, पीठ नाही राहिलं, काहीच नाही राहिलं घरात आमच्या। आम्ही आता काय खावा, कुठं जावं, आमच्या लेकरं बाळाला काय खाऊ घालावं, आम्हाला काहीच समजत नाही। आता या एकनाथ शिंदेनीच साथ आहे, आमचं सगळं काय करावं आता, आम्हाला काय करायचं तर नाही तर मग पंतप्रधान मोदी नाही इथे यावं आणि आमची व्यवस्था लावून द्यावा। आम्ही या धर्तीवरच्या आहे का नाही, या जमिनीवर आम्ही जन्म घेतला का नाही, आमचा अधिकार आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितले आम्हाला, कलम 21 नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार दिले।
बारानुसार आम्हाला राहायचं सांगेले. तुम्ही असं करा, आम्ही या देशाचे नसन तर आमचे हातपाय बांधा बाबा. तुम्हाला ज्या देशात वाटतो पाकिस्तानचे पुढे जिथलचे वाटन तिथं आम्हाला तुम्ही नेऊन सोडा. तुम्ही लोक आम्ही काय करावं आता, कुठं जावा? तुम्ही ते काय गारण जमिनीवर राहू देत नाही. 5-5 हजार किराय. आम्ही एवढे गरीब लोक आहे का आम्हाला आज खायला नाही. आम्ही 5-5 हजार किराया भरू शकत नाही आणि आमची ताकदच नाही किराया भरायची. हर्सुल मध्ये गट कोणता आहे आणि किती वर्षापासून आपण राहत आहोत? गट नंबर 216 हर्सुल परिसर स्मृतिवन गार्डन शेजारी. आम्ही 10 वर्षापासून तिथं राहतो आम्ही. पण आज आम्ही याला सांगूनच राहिलो. प्रत्येक वेळोवेळी आम्ही तहसीलला कागद द्याला, कलेक्टरला द्याला, महापालिकेला द्याला, मुख्यमंत्र्याला द्याला, एकनाथ शिंदेला द्याला, फडणवीसला द्याला. जिथं नाही तिथं आम्ही काय पालकमंत्र्याला दिला. काय तुमचं काय सांग? माझं काय नाही भाऊ, मी आंधळी धुंदळी म्हातारी आहे. नाही लेकरू नाही, बाळ नाही, काही नाही, एकली भीक मागून खाणारी बाई. त्याच्यासाठी जाण्यासाठी निवारा तिथं बसून मी राहू लागले. पण तुमच्या लोकांना येऊन आमच्या घराचं बेघर केलं. डोळ्याला दिसत नाही मला. कोणाची जीवावर जगणे असणार माझे? खरं सांगा तुम्ही, विचार करून सांगा. डोळा गेलाय ना, दिसतोय ना तुम्हाला. मग या मुख्यमंत्र्यांना काय करायला पाहिजे? गोरगरिबाची सोय लावावा ना. खायला नसूनच पण राहायला निवारा तर द्या. आम्ही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही भाऊ. नाही तर मध्ये जाऊन चुली मांडणार आहेत. आता आता आम्ही कुठे सगळे राहतो. या लोकांना आमची सोय करावं का नाही? दादा खरं सांगा तुम्ही. आता तुम्ही जर नाही आमची सोय लावणार तर कोण लावणार? नाही तर आम्ही बरं इथंच. मग या डोळ्याला दिसत नाही रातचं. आम्ही पडलं झडलं, आम्ही जर पडलं झडलं तर आमची दुरुस्ती करतील काही लोक. हात मोड, पाय मोड. त्या तुमच्या लोकांना जी शिपी लावले मी झोपड्यात होते. तुमच्याच लोकांना ओढून काढलं. का बरं काढलं? मरू द्यायचं होतं मला. का बरं काढलं ओढून? सगळे भांडे चेपले, सगळ्या पिठाचा नाचूस झाला. सगळं नाच झाला आमचं. काय करावं आम्ही? आम्ही या देशातले नाही का? या मातीवर जन्म नाही घेतला का आम्ही? खरं सांगा. मग नाही तर सोडा नेऊन आम्हाला कुठे. कब तक बैठेंगे यहाँ पर? आम्हाला जोपर्यंत घर आम्हाला आमची बरोबर काही ते लोक आम्हाला सूचना देत नाहीत. काय येते आम्हाला त्यांच्या मनातलं सांगत नाहीत. तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही. आम्ही भाकरी मागून आणून इथं खाऊ, पण आम्ही ही जागा सोडत नाही. आता ती जागा तर तुम्ही लोकांनी उद्ध्वस्त केली आमची राहायची व्यवस्था केली. आम्ही कसं करावं सांगा. आम्ही हर्सुल एकतानगर रमाईनगरच्या बाजूला राहत होतो. मूळ निवासी नगर मध्ये आमचे घर अतिक्रमण म्हणून तोडले गेले. आमचे लहान लहान लेकरं होते आणि आमच्या लेकराची परीक्षा डुबली. आता शाळा नाही, काहीच नाही. शिंदे भाऊनी आम्हाला म्हणले 1500 रुपये देतो. माझ्या लाडक्या बहिणी 1500 दिले. आमच्या घरात डोक्यावरचं छत काढून घेतलं. आमचे लेकरं रोडवर आणले. आम्हाला बेघर केलं. आणि आता काय शिंदे भाऊ कुठं बसले? आमच्या महाराष्ट्राचे हे आलेले निवडून आलेले काय म्हणते त्यांना फडणवीस सर, ते कुठं आहेत? या बहिणीवर अत्याचार होऊ लागले. त्यांच्या राज्यामध्ये दिसायला नाही का शिंदे साहेबाच्या बहिणी संग काय होऊ लागलं? आम्ही आता बेघर झालो. आम्हाला घर नाही, कुठं राहायला, कुठं जायचं? आमच्या लेकराला कुठं न्यायचं? आम्ही काय करायचं? आम्ही काय खाऊ घालायचं आमच्या लेकराला? आम्ही रोडवर कसं बसायचं? काय करायचं? या 1500 रुपयामध्ये आता रोडवर बसून खायचं का? किती दिवस 1500 रुपये देणार आहेत? 1500 दिवस तर आम्हाला घर दिलं असतं. तू 1500 रुपये महिना भरायचा असतात आमच्या घराचा. आमच्या लेकराचं शिक्षण पाण्याचा विचार करायचा असतात. थोडा पण आमचा विचार केला नाही. थोडंही आमची काळजी केली नाही, लेकराची केली नाही. बहिणी म्हणला आणि बहिणीला आज बेघर करून, उद्ध्वस्त करून, त्यांचा संसार रोडवर आणून त्यांच्या लेकरं फुटपाथवर आता भीक मागून खातीन का? काय करून खातीन? विचार केला की या गोष्टीचा काही केलं का? असं हे काय न्याय आमच्या सोबत? आम्ही लाडका भाऊ म्हणून आम्ही आमच्याकडून वोटिंग करून घेतात, सगळं करून घेतात. आम्हाला म्हणतात तुम्हाला पुरे दिन जातील, आजचे दिन येतील. जे ते येतं ते आमचा फायदा घेऊन चालल्या जातं. जे ते येतं आम्हाला दरवेळेस सांगतं तुम्हाला आता हे देऊ, तुम्हाला ते देऊ, खुशहाली होईन, हे होईन. आणि ही खुशहाली आहे का आमची? हे आजचे दिन आले का आमचे? अजून पुरे दिन आणले तुम्ही तर आमच्यापासून तुमचा फायदा करून घेतात.
आमच्या वोटिंगवर तुमचं माड्यावर माड्या बांधतात आणि आमच्या घरात तोडून आम्हाला रोडावर बसतात. आम्ही मतदान नाही केलं कधी. आम्ही ही संख्या जर नसली तर तुम्हाला कुठेही खुर्ची देणार नाही. आम्ही तुमच्या खुर्चीचे पाय आहेत. तुमची खुर्ची आमच्यामुळे आहे, या नागरिकामुळे तुमची खुर्ची आहे. हे नागरिक नसली तर तुमची नेत्याची खुर्ची काही कामाची नाही. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलं. आम्ही तुमच्या खुर्चीचे अधिकारी आहेत. खरं तर तुमच्या खुर्चीचा तुम्ही नाही अधिकारी, आम्ही आहेत. आणि त्याचा फायदा आम्हाला नाही, तुम्हाला आहे. आमचाच गरीबाचं खातात, तेल महाग करतात, गॅस महाग करतात, हार गोट महाग करतात, आमचाच खातात आणि आम्हालाच परत म्हणतात घराचे पैसे भरा. एक घर देऊ शकत नाही का सरकार आम्हाला? एवढं तर खातात तुम्ही. गॅस मागे खातात, तेल मागे खातात, हा पेट्रोल महाग करतात, आमच्या लेकराच्या शाळेच्या फिया महाग करतात. आणखीन काय द्यायचं तुम्हाला? आम्ही कुठं जायचं? आम्ही कधीपर्यंत बसणार? जोपर्यंत आम्हाला घर भेटत नाही रमा आई योजनाचं, तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही. नाही तर आम्ही इथंच आमचा संसार ताटू. खाली जागा नाही भेटली तर झाडावर ताटू, पण आम्ही जाणार नाही. जर सरकारला वाटत असन आम्ही या देशाचे रहिवासी नाही, आम्ही कुठल्या बाहेरच्या देशातून आलेलो आहे, तर सरकारनं आम्हाला तिथं नेऊन सोडावे. असून सांगा नका. 1,500 रुपये दिले ना, आता आम्हाला रस्त्यावर बसणं लागतंय. आता पहा बरं कसं आहे, न सांगतामुळं आले ते आमचे घर तोडले. त्यांना सांगितलं नाही, काही नाही. बरं असं बी जी चालवली तर आम्हाला काहीच काढलं नाही. आम्ही काहीच नाही, पाणी प्यायला गिलास पण नाही, काहीच नाही आमच्या जवळ. काय करायला पाहिजे ना? आम्ही पाणी नाही, काही नाही. चुकीचे असून लगे केले त्यानं गिल्लाच नाही ठेवले. अचानक आले मार घरात असं टकड्या धरून बाहेर काढले, घरात टाकले. सर पीठ नाही घरात आणि सगळे डब्बे ना डब्बे चुरा केले. सर काय सांगा, आम्हाला एवढे बेघर केले. तर 15 वर्षापासून आम्हाला बसूच का दिले? तर त्याचे काम होतं. आता सगळं चांगलं करताना पोटाला मारून सुटले पत्र आणि चिट मारून होत्या. नाही हाल बेकार केले. सर आता आमचं काय नावाचा निर्णय सांगायला पाहिजे ना. तेव्हा जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठतच नाही. आता पहिला आम्हाला सूचना करायला पाहिजे होती ना. इतकी जीसीपी आणले त्यांना, 7-8 जीसीपी आणली, काहीच नाही काढून सुद्धा दिलं नाही आम्हाला. काहीच पत्र आणि काहीच नाही राहिले आम्हाला. असं तुकडे झाले त्या पत्राचे. काय प्रकरण आहे? आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले. आम्ही जे राहत होतो अतिक्रमणाच्या जागेवर आम्हाला घर नाही. आम्ही किरायाने राहत होतो, तर आम्ही अतिक्रमण केलं. 17 वर्षापासून आम्ही राहत होतो. 17 वर्षाच्या नंतर आम्हाला त्याने एक बोटाची चिठ्ठी पण नाही दिली की तुम्ही खाली करा किंवा तुम्ही आता आम्हाला इथं जायचं की यायचं, असं काहीच बोललेले नाही. आले डायरेक्ट आमचे घर मोडले त्यांनी. आणि आमचं म्हणणं होतं का आम्हाला निवारा द्या. तुम्ही जरी घरकुल देताय, आम्हाला पंतप्रधान योजना देताय, तर आम्हाला निवारा द्या आणि त्या 2 सही करा. आम्हाला प्रशासनाकडून प्रमाणपत्र घेऊन तुमची आमची सही आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला विश्वास राहील या हिशोबानं. आणि आता आमचं सगळं घरदार उद्ध्वस्त केलंय त्यांनी. लेकरं बाळ काहीच असा पसारा एवढा मोडून टाकलाय आणि काहीच ठेवलं नाही. मग त्यामुळं आम्ही आयुक्तालयाकडे गेलेलो, महानगरपालिकेला. आता कलेक्टर साहेबाकडे आले, तुम्हीच आमचे मायबाप म्हणून सनी आम्ही तुमच्याकडे घर मागायला आलो. जोपर्यंत आम्हाला घर देत नाही त्यापर्यंत आमचं इथून आम्ही झोपड्या काढणार नाही. कशासाठी बसले तुम्ही? आमचे झोपड्या काढ्या कुठले? हरसूट. हा काय गट क्रमांक? 16-17 216. काय होते? काय घरात जमीन आहे? काय घर आहे गायला नाही. आता आमचे झोपड्या मोड्या, मग आम्हाला घर देण्यात यावं. याचा बेघर झालो आता आम्ही. लेकरं बाळ लहान लहान. दुपारी झालं होते माझं विषय बरं का. तर आमचे सगळे राहणारे जे होते, कोणी गरोदर होतं, कोणी दुखण्याचं होतं, पेशंट होते, लंगडे पांगडे होते, लहान मुलं पण दिले होते, ते रडत होते तिथे. त्यांनी काही कदर केली नाहीये. आमचे घर बिंदास मोडले त्यांनी. पंतप्रधान योजनेनं मोदी सरकारने सांगलं बेघरांना घर द्या. त्यांनी घर काय दिले नाहीत, पण आमची मोडायची सुरुवात केली त्यांनी. मुलं बाळ मला मी दुपारीच केलेलं आहे ना, आता मला होत नाहीये. आम्हाला सरकारला एवढं म्हणणं आहे की आम्हाला आमचं घर द्या, फक्त राहायला. आमच्या लेकरायला सहारा नाही, काही नाही. त्याच्या डोक्यावर ऊन मारण्याचं लागतंय, तिथं बसायला पूर्ण पत्र ते पुरे मोडून टाकले त्यानं. संसार माझं काहीच राहिलं नाही मला जगासाठी. काय करू? सरकारला एवढं समजायला नाही का?
माझे एवढे पत्र चालले गेले ना, सरकारने एवढं सांगितलं मला घर द्या फक्त, माझ्या लेकराला सहारा द्या फक्त, एवढं म्हणणं आहे बस. आता मी जर घर देत नाही, मी इथून हलणारच नाही सरकारसमोर, एवढं सांगणे. सालों से औरंगाबाद तक ये चैनल चलता है। पूरी तरह मतलब औरंगाबाद तक ये चैनल मतलब करोड़ों लोग देखते हैं। इस चैनल को मैं हार्दिक शुभकामना देता हूँ। जो भी मतलब गरीबों के सवाल है, दलितों के सवाल है, माइनॉरिटी के सवाल है, औरंगाबाद की जो समस्या है उसको हल करने के लिए जरूर काम बहुत अच्छा काम कर रहा है। इसीलिए इसकी मतलब ये चैनल को करोड़ों लोग देखते हैं। इसीलिए मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष के नाते, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के राज्य मंत्री के नाते मैं औरंगाबाद तक चैनल को हार्दिक बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। औरंगाबाद तक ये चैनल आप हमेशा देखिए। इसमें सत्य घटना के आधार पर लोगों की आवाज बनकर औरंगाबाद तक एक काम करता है। आज कई चैनल ऐसे हैं कि गोदी मीडिया बनकर बैठे हैं, लेकिन औरंगाबाद तक का ये चैनल लोगों की आवाज बनके आपकी सरकार हो या प्रशासन हो उन तक आवाज पहुंचाने का काम करता है। आप सब लोग इसको देखिए। इतना ही बोलता हूं। धन्यवाद।